आम्ही स्वस्तातलं फाईन डाईन करायला गेलो, पण शेवटी पैसा वसूल झाला. नेहमी बाहेरचं खातो म्हणून घरात बोंबाबोंब होते. म्हणूनच मम्मीच्या डोळ्यात डोळे घालून सांगितलं की आम्ही जिथे जातोय ना तिथे जेवण आपल्या समोरच बनवतात. आमचं घर 2 किलोमीटर मोठं आहे आणि किचन मध्ये जाऊन जेवण कसं बनतं ते बघायला शेअर ऑटो लागते. म्हणून हॉटेलमध्ये जेवण कसं बनतं ते बघण्यासाठी एक्स्ट्रा पैसे देणार आहोत आम्ही. त्या रेस्टॉरंटची स्पेशालिटी काय रे? चिकन विंग्स, मद्रास करी मिळते, थाई करी एक मस्त मिळते. यापैकी आम्ही काहीच खाल्लं नाही. अशा फॅन्सी ठिकाणी जाऊन ज्या डिशचं नाव घेता येत नाही असं काही मागवलं नाही तर पैसे खर्च करून कायच उपयोग. म्हणून फक्त मेन्यूवर बोट ठेवलं आणि खाऊसुई नावाचे नूडल्स मागवले. ते एवढे बाप होते की त्याचा फोटो काढायला गेले की इकडची लोक सुई टोचतात. बाकी झोमॅटो गोल्ड असेल तर अशा ठिकाणी मंथ एंडला जायला पण फाटत नाही, कारण बिलावर आम्हाला 50% ऑफ मिळाले. ही रील काही पेड नाही, आमचे पैसे आम्हीच दिले. नूडल्स सोडले तर बाकी डाळींची चव फाईनच होती. मी शपथ घेतली की 100-200 रुपये जास्त देईन पण चांगल्या चवीच खाईन. निघताना उगा चालू इथे डोक्यात येणारच तितक्यात फातिमा अँड फिरोजचा लाईव्ह शूटिंग बघायला मिळालं.